नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। राज्य सरकारी कर्मचारीसाठी खुशखबर आहे, ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार नवीन 7वा वेतन आयोग लागू असलेल्या सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर आता 58% 60% करण्यात आला आहे। ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। या संदर्भात वित्त विभागाने शासनाने जारी केला। या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार असून जानेवारी 2026 पासून वाढीव महागाई भत्ते थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। सरकारच्या निर्णयानुसार जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 7 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे। ही थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहे। त्यामुळे ऑगस्टच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात नियमित पेन्शन वेतनाव्यतिरिक्त 7 महिन्याचा वाढीव महागाई भत्ते थकबाकी जमा होणार आहे। परिणामी या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात नेहमीपेक्षा अधिक रक्कम देण्याची शक्यता आहे। महागाई भत्त्याची रक्कम अदा करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती यापुढे कायम राहणार आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः जानेवारीपासूनची 7 महिन्याची थकबाकी एकाच वेळी मिळणार असल्याने ऑगस्टच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।